मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेकमध्ये कटोरी ब्लाऊज परफेक्ट कटिंग कसं करायचं आहे ते बघितलं. आज आपण या व्हिडिओमध्ये ह्याची पूर्ण शिलाई बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इथे बघू शकता पाठीची डिझाईन आपण अशा पद्धतीने मार्किंग केलेली होती. इथे थोडंसं मी गोलाकार दिलेला होता अशा पद्धतीने. आता इथे सर्वात आधी आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या. आकार इथे आपला परफेक्ट आणि व्यवस्थित आला पाहिजे त्यासाठी. आता इथे सुद्धा व्यवस्थित मार्किंग केलं त्याच्यावरती कट करून घ्यायचं आहे. आपण इथे जसा आकार दिलेला आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे सावकाशमध्ये. आता इथे सुद्धा आपण थोडासा आकार दिला होता डिझाईन बनवून घेण्यासाठी, थोडंसं कट करून घेते. इथे आपला अस्तर व्यवस्थित असं कट करून झालेला आहे. आता ब्लाऊज पिसाच्या कापडावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि थोड्या थोड्या अंतरावरती इथे आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहेत. म्हणजे गळासुद्धा आपल्याला शिलाई करायला एकदम असं सोपं जातं, कपडा सरकत नाही आहे. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरा. आता इथे मी पूर्ण गळ्याला समान अंतरावरती पिना लावून घेतल्या. आता इथे आपला गळा तयार करून घ्यायचा आहे. सर्वात आधी अर्धा इंच पकडा. शिलाई देताना सावकाशमध्ये ज्या पद्धतीने आपण इथे गळ्याचा आकार दिलेला आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा गळ्याचा आकार ठेवू शकता. आता इथे आपल्याला थोडासा कपडा कट करून घ्या. सावकाशमध्ये कट करून घ्या आणि सर्वात आधी ब्लाऊज पिसाचा कपडा आतल्या बाजूचा कट करून घ्यायचा आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या आणि थोडे थोडे असे कट देऊन घ्यायचे आहेत. म्हणजे डिझाईन आपली पलटी झाल्याच्या नंतर दिसायला सुद्धा आकार असा व्यवस्थित दिसतो. थोडे थोडे मार्किंग करून घ्या. फक्त कट, जास्त कपडा कट होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे सावकाशमध्ये. आता हे आपल्याला पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे. अस्तरचा कपडा आतल्या बाजूला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला पूर्ण अस्तर प्लेन करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला गळ्याचा सुद्धा आकार दिसायला असं व्यवस्थित दिसेल आणि तुम्हाला शिलाई करायला सुद्धा एकदम असं सोपं जाईल. आता इथे सर्वात आधी एकदम कडेकडेला आपल्याला ब्लाऊज पिसाच्या कापडावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. फक्त अस्तरचा कपडा वरच्या बाजूला दिसू देऊ नका. सावकाशमध्ये ज्या पद्धतीने आपण गळ्याचा आकार दिलेला आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे एकदम कडेकडेला शिलाई देऊन घ्यायची आहे. सावकाशमध्ये फक्त अस्तर आपलं वरच्या बाजूला दिसू देऊ नका. इथे मी पूर्ण शिलाई देऊन घेतली. थोडंसं असं बंद करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता आपला गळा सुद्धा व्यवस्थित आलेला आहे. आता इथे मी पलटी करून घेतलं. आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल. म्हणजे आपल्या इथे अस्तर असं पटकन जोडलं जातं. आता इथे आपण गळ्याचा आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे सावकाशमध्ये शिलाई देऊन घ्या. गळ्याचा आकार सुद्धा आपला दिसायला व्यवस्थित दिसला पाहिजे. एकदम कडेकडेला सावकाशमध्ये इथे सुद्धा शिलाई देऊन घ्यायची आहे आणि पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. आता इथे आपला जेवढा शिल्लक कपडा असेल ना तेवढा इथे आपल्याला सावकाशमध्ये कट करून घ्यायचा आहे. आता इथे गळ्याच्या बाजूला सुद्धा जेवढा आपला बाहेरचा कपडा आहे ना ब्लाऊज पिसाचा तेवढा इथे सावकाशमध्ये कट करून घ्यायचा आहे. जेवढं शिल्लक असेल तेवढा इथे मी पूर्ण कपडा कट करून घेतलेला आहे. आता कमरेकडच्या बाजूचा सुद्धा जेवढा आपला शिल्लक असेल तेवढा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतात आपले धागे दिसत नाहीत. इथे बघू शकता व्यवस्थित झालेला आहे. आता पायपिंग करून घ्यायची आहे. एकाला एक पट्टी जोडून घेते. इथे आपण काढताना क्रॉसमध्ये पट्ट्या कट करून घेतल्या होत्या. एकाला एक अशी जोडून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. सर्वात आधी पूर्ण गळ्याला आपल्याला अर्धा इंच पकडून पट्टी जोडून घ्यायची आहे. किंवा जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं जोडून पट्टी जोडून घ्यायची आहे. थोडेसे कट मारून घ्या म्हणजे आपला गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित येईल. आता इथे थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडला पाहिजे. जेवढं आपण शिलाईमध्ये पकडलं ना पट्टी जोडताना त्याच्यामधला फक्त थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडू देत. म्हणजे काय होतं आपले धागे दिसत नाहीत पायपिंग झाल्याच्या नंतर त्यासाठी. आता इथे धागे असतील तर असे सावकाशमध्ये कट करून घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला गळ्याला पायपिंग करून घ्यायची आहे. मधल्या खाचेमध्ये बरोबर आपली शिलाई बसली पाहिजे ते लक्षात घ्या. तुम्हाला इथे किती जाड नाजूक ठेवायचे असे तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. जेवढा तुम्हाला इथे वरच्या बाजूला कपडा ठेवायचा आहे पायपिंगसाठी तेवढाच ठेवायचा आहे. आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता आणि बरोबर मधल्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे तुमची पायपिंग ह्याच्यामध्ये कधीही पलटी पडणार नाही आणि गळ्याचा आकार सुद्धा असा व्यवस्थित आणि परफेक्ट येईल. बघू शकता व्यवस्थित झालेला आहे.
ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. आता पाठीचे टक्स द्यायचे आहे दोन्हीसुद्धा बाजूंचे. अर्धा इंच पकडायचं आहे आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायला विसरू नका. दुसऱ्यासुद्धा बाजूची तीच पद्धत. अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या गुढ्यासुद्धा पडत नाहीयेत. एकदम असं परफेक्ट होऊन जातं. आता पाठीची पट्टी जोडून घ्यायची आहे. 1.5 इंचाची काढायची आहे. जेवढी लांबीला लागते तेवढी. आता इथे अर्धा इंच पकडा. कारण की पाठीच्या बाजूमध्ये आपण 1 इंच जास्त घेतो. त्यासाठी इथे अर्धा इंच पकडायला विसरू नका. आणि पट्टी जोडून घ्यायची आहे. आता दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप देताना आपली बरोबर अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे. आता इथे थोडीशी कापडाची घडी करून घेऊन परत एकदा घडी करून घ्यायची आहे आणि शिलाई देऊन घ्या. तुम्हाला जर हात शिलाई करायची असेल ना तर इथे तुम्ही 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल आणि नसेल करायची तर 3 किंवा 4 नंबरची दिली तरी सुद्धा चालेल. धागे असतील तर व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. बघू शकता पट्टी जोडून झाली. आता मध्यावरती एक मार्किंग करून घ्या. पाठीच्या बाजूचा बरोबर मध्य करायचा. आपल्याला इथे डिझाईन बनवून घ्यायची आहे. आपण गळ्याचा आकार देताना मार्किंग करून घेतलं होतं बघा. इथे आपल्याला डिझाईन बनवून घेण्यासाठी. आता तो कपडा इथे घ्यायचा आहे तुम्हाला. असा ठेवून घ्या आणि आकार देऊन घ्या. इथे आपण आकार देऊन घेतला. आता खालच्या बाजूने काय करायचं थोडंसं मार्किंग करून घ्या. गळ्याचा आकार आहे तसा आणि थोडंसं अर्धा इंचाने वाढवून घ्या. लक्षात ठेवा अर्धा इंचाने आपल्याला जोडायला सुद्धा ते परफेक्ट पुरलं पाहिजे. आता इथे मी कट करून घेते. वरच्या बाजूचा आकार सुद्धा कट करून घेते. थोडंसं वाढवून घ्या. ते फक्त लक्षात ठेवा. आता ह्या कापडावरती ठेवून आपल्याला सर्वात आधी जोडून घ्यायचं आहे. वरच्या बाजूला सर्वात आधी शिलाई देऊन घ्या. थोडंसं कट मारून घ्यायचे आहेत. म्हणजे पलटी करायला सोपं जातं. आकार व्यवस्थित येतो. आता एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला थोडंसं कट करून घेते. जेवढं जास्त आहे तेवढं थोडंसं कट मारून घ्या आणि त्याच्यावरती थोडंसं असं घडी करत करत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. सावकाशमध्ये म्हणजे आपले धागे सुद्धा तुम्हाला दिसणार नाहीयेत त्यासाठी. धागे असतील तर व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत सावकाशमध्ये. आता इथे आपल्याला पोटली बटन तयार करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही थर्माकोलचे बॉल वापरून घेऊ शकता. कारण की काय होतं शिलाई करायला आपल्याला एकदम असं सोपं जातं. अशा पद्धतीने आपल्या इथे पोटली बटन जेवढे लागतात ना तेवढे तयार करून घ्यायचे आहेत. आता बाकीचे सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. आता इथे सर्वात आधी काय करा मध्यवरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. मध्य करा बरोबर. इथे सुद्धा मार्किंग करून घेतलं आणि इथे सुद्धा घेतलेलं आहे. आता ते ठेवून घ्या बरोबर एकसारखं. म्हणजे आपली डिझाईन ना एकसारखी लागली जाते त्यासाठी. आता इथे दोन्ही सुद्धा बाजूंना गळ्याचे थोडं थोडं मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा घ्यायचं आणि इथे सुद्धा घ्यायचं आहे. आता आपण इथे मार्किंग करून घेतलं. आता इथे आपल्याला पोटली बटन जोडायला सुरुवात करायची. ते आपण मार्किंग करून घेतलं का गळ्याच्या बाजूचं थोडंसं त्याच्या अलीकडच्या बाजूला. आवडीनुसार सुद्धा पोटली बटन ठेवू शकता. तुम्हाला जवळ लावायचे ते जवळ सुद्धा लावा. आवडीनुसार सुद्धा किंवा मार्किंग करून सुद्धा तुम्ही इथे पोटली बटन जोडू सुद्धा शकता. सावकाशमध्ये जोडून घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता किंवा ज्या कलरचा तुमचा ब्लाऊज आहे ना त्याच कलरची तुम्ही इथे लेस सुद्धा वापरू शकता. थोडासा कपडा जास्त असेल तर कट करून घ्यायचा आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. बघू शकता व्यवस्थित झालेला आहे. आता इथे पिना लावून घ्या. गळा व्यवस्थित ठेवून आणि जोडून घ्यायचं आहे सावकाशमध्ये. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला गळ्याला लेस जोडून घ्यायची आहे. एकदम कडेकडेला सावकाशमध्ये लेस जोडून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपला गळ्याचा आकार आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे पूर्ण लेस जोडून घ्यायची आहे. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी पूर्ण गळ्याला डबल शिलाई देऊन घेतली. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. आता कटोरी तयार करून घ्यायची आहे. ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्या आणि ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या इथे उलट होत नाहीये. आता सर्वात आधी जोडून घ्या. 5 नंबरची शिलाई देऊन घ्या. अस्तर जोडताना 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल.
फक्त आपल्या इथे कपडा प्लेन झाला पाहिजे. आता जेवढं शिल्लक आहे ना तेवढं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या. आता दुसरी सुद्धा बाजू 5 नंबरची शिलाई देऊन जोडून घ्यायची आहे. म्हणजे इथे आपलं अस्तर असं पटकन जोडलं जातं त्यासाठी. आता इथे आपल्याला जेवढा शिल्लक राहिलेला कपडा असेल ना सावकाशमध्ये कट करून घ्यायचा आहे. आणि अस्तर जोडताना सुद्धा तुम्ही ना कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा. बऱ्याच वेळा काय होतं गुड्या पडतात कापडाच्या. आता कटोरी जोडतो ती बाजू जोडून घ्यायची आपल्याला इथे सर्वात आधी अस्तर. ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आणि ही बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि पूर्ण अस्तर जोडून घ्यायला सुरुवात करायची आहे. 5 नंबरची शिलाई देऊन घ्या. अस्तर जोडताना सावकाशमध्ये अस्तर जोडून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंचं. फक्त इथे बघा आपला कपडा प्लेनमध्ये आहे का. बऱ्याच वेळा काय होतं गुड्या पडतात. तुम्ही काय करत जा प्लेन करत करत मग अस्तर जोडून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता इथे आपल्याला जेवढा आपला शिल्लक राहिलेला कपडा असेल ना पूर्ण कट करून घ्यायचा आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या. कपडा आपला जास्त सुद्धा कट होऊ शकतो. एकदम सावकाशमध्ये कट करून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या सुद्धा बाजूचा सावकाशमध्ये जेवढं आपलं शिल्लक असेल ना तेवढं इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे मी जेवढा माझा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे पूर्ण कट करून घेतलेला आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला कटोरीला टक्स देऊन घ्यायचा आहे. असं ठेवून घ्या. आता हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूचं हे टोक असं ठेवून घ्या. म्हणजे आपल्या इथे उलट होणार नाहीये. 1.5 इंच मार्किंग करून घ्या. आडवा टक्स 1.5 इंच आणि उभा 2.5 इंच. किंवा ज्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊजवरून मोजायला शिकवलेलं आहे ती पद्धत तुम्ही इथे वापरली तरी सुद्धा चालेल. 1.5 इंच वरच्या बाजूला 2.5 इंच. दोन्ही सुद्धा एकसारखं झालं पाहिजे. आता इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. डबल शिलाई देऊन घ्या. आता दुसरी सुद्धा बाजू डबल शिलाई देऊन घ्या. आणि हे कधीही कट करायचं नाहीये. अशी घडी करून घ्यायची आणि शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे बघू शकता दोन्ही सुद्धा बाजू एकदम आपल्या परफेक्ट झालेल्या आहेत. बसायला सुद्धा एकदम तुम्हाला इथे परफेक्टच कटोरी बसणार आहे. आता इथे ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेते आणि ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेते. आता सर्वात आधी आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे. इथून मार्किंग करून घेते. आता इथे तुम्ही जेवढं शिलाईमध्ये पकडता ना तेवढं तुम्हाला इथे पकडायचं आहे. जास्त कमी सुद्धा घ्यायचं नाहीये. आणि ज्या पद्धतीने आपला कटोरीचा आकार आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे जोडत जोडत घ्यायचं आहे. परफेक्ट जोडायला पुरलेली सुद्धा आहे. डबल शिलाई देऊन घ्या. सावकाशमध्ये फक्त खेचू नका. अलवारमध्ये जोडत घ्यायचं आहे. परफेक्ट जोडायला सुद्धा पुरलेली आहे. बघू शकता इथे हे पहा. गोलाकार सुद्धा इथे आला. थोडंसं शिल्लक आहे कारण की आपण 1/2 इंच वाढून घेतलं होतं. जरी शिल्लक राहिले तरी आपण असा कट करून सुद्धा घेऊ शकतो. एका लाईनीमध्ये करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. इथे आपली एक बाजू परफेक्ट झालेली आहे. आकार सुद्धा व्यवस्थित आलेला आहे. आता दुसरी सुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे. फक्त कटोरी जोडताना काय करायचं खेचू नका. अलवारमध्ये जोडून घ्यायचे. आता इथे वरच्या बाजूला ठेवून घ्या आणि जोडायला बघा पुरतंय का व्यवस्थित आपलं आहे का. खालच्या बाजूला आपला कपडा किती शिल्लक राहतोय. जर शिल्लक राहत असेल ना खालच्या बाजूला सोडून द्यायचं आणि नंतर जोडायला सुरुवात करायची. हे फक्त लक्षात ठेवायचं ही बाजू जोडताना. कारण की त्या बाजूला आपलं थोडंसं शिल्लक राहिलं होतं. त्यासाठी ही बाजू जोडताना असं ठेवून बघत जा नेहमी. आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आता बघू शकता थोडंसं शिल्लक आहे. असं कट करून सुद्धा घेऊ शकता. सरळमध्ये लाईनीमध्ये कट करून घ्यायला फक्त विसरू नका. सरळ लाईनीमध्ये कट करून घ्यायचं आहे. बघू शकता आकार परफेक्ट आलेला आहे. कटोरी सुद्धा जोडून परफेक्ट तयार झाली. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. उंच बाजू हुक आणि लूप पट्टीच्या बाजूला असते. लक्षात ठेवा उंच बाजू आणि क्रॉस पट्टी जोडताना काय करत जा कपडा थोडासा ना पुढच्या बाजूला जोडायला पकडत जा. हे अशा पद्धतीने क्रॉस पट्टी सुद्धा जोडायला परफेक्ट पुरते. लक्षात ठेवा थोडंसं पुढच्या बाजूला पकडून जोडून घ्यायचं आहे. 1/2 इंच पकडायला विसरू नका. 1/2 इंच कारण की आपण इथे 1/2 इंच वाढवलं होतं शिलाई देण्यासाठी. आता इथे कापडाची व्यवस्थित अशी घडी करून घेऊन त्याच्यावरती कपडा ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे.
अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता हा कपडा आपल्याला इथे सुईचा करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे जेवढं आपलं शिल्लक असेल ना तेवढं इथे एकसारखं करून घ्या. ही सुद्धा बाजू एकसारखी करून घ्यायची आहे. परफेक्ट झालेला आहे. आता दुसरी सुद्धा क्रॉसपट्टी जोडून दाखवते. हे पहा उंच बाजू हुक लूक पट्टीच्या बाजूला असते असं ठेवून घ्या आणि ही बाजू अशी उलटी ठेवायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. व्यवस्थित जोडून झाली. आता इथे आपल्याला अशा पद्धतीने कापडाची घडी करून घेऊन मध्यावरती ठेवायचं आहे बरोबर. आता इथे सुद्धा अर्धा इंच पकडायला विसरू नका आणि जोडून घ्यायचं आहे. फक्त खेचू नका जोडताना, आलवारमध्ये जोडत जोडत घ्यायचं आहे. आता सुईचं करून घ्यायचं आहे पूर्ण. आता जेवढं आपलं शिल्लक असेल ना तेवढं एका लाईनीमध्ये करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आपल्या इथे दोन्ही सुद्धा बाजू परफेक्ट जोडून झाल्या. आता हुक आणि लूक पट्टी जोडून घ्यायची आहे. आता सर्वात आधी हुक पट्टी जोडून घ्या. जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडताना तुम्हाला एवढं सुद्धा पकडायचं आहे ते लक्षात ठेवा. दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता इथे थोडीशी कापडाची घडी करून परत एकदा शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे पट्टी सुद्धा आपली दिसायला व्यवस्थित दिसते. आता दुसरी सुद्धा पट्टी जोडून घ्यायची आहे. कापडाची अशी घडी करून घेऊन दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता इथे थोडासा कपडा घडी करून घेऊन आपण शिलाईमध्ये किती पकडलं त्याच्यावरती ठेवून 5 नंबरची शिलाई देऊन घ्या. म्हणजे काय होतं, हुक अडकवताना धागे तोडावे लागतात बऱ्याच वेळा. बघा आपण त्रिकोणी तिथे शिलाई देतो, मग धागा नाही तोडला तरी सुद्धा चालतो, ते लक्षात ठेवा. आता दोन्ही सुद्धा पट्ट्या एकसारख्या आहेत का बघा, कमी जास्त आहे का असं बघून घेत जा. पायपिंगच्या आधी हे खूप महत्त्वाचं आहे. माझं इथे थोडंसं जास्त आहे. असा आकार देऊन घ्या. गळ्याचा आकार जर गोल नसेल आला ना, ही पद्धत तुम्ही वापरू शकता. आता सर्वात आधी आकार द्यायचा, नंतर शिलाई देऊन घ्यायची आहे. आता मग सावकाशमध्ये कट करून घेऊ शकता. व्यवस्थितमध्ये करून घ्यायचं आहे. बघू शकता परफेक्ट झालं. ही पद्धत वापरायची आहे. आता दुसऱ्या सुद्धा बघू शकता गळ्याचा आकार. आता हे बाजू आपली बरोबर होती, फक्त गळ्याचा आकार व्यवस्थित देऊन घ्या आणि शिलाई देऊन घ्या. खडूने मार्किंग करा. गळ्याचा गोल आकार देऊन सुद्धा घेऊ शकता, ते लक्षात ठेवायचं आहे. आता पायपिंग करून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. आपण इथे क्रॉसमध्ये पट्ट्या काढल्या होत्या, पट्टीचा वापर करून आणि एकाला एक अशा जोडून घ्यायच्या आहेत. डबल शिलाई देऊन घ्यायला फक्त विसरू नका, ते लक्षात ठेवायचं आहे. जेवढ्या पट्ट्या लागतात तेवढ्या जोडून घ्या आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आता पायपिंग करून घ्यायची आहे. गळ्याला पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका, किंवा जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडताना तेवढं पकडलं तरी सुद्धा चालेल. आता पट्टी जोडून झाली. आता ही बाजू थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडू द्यात, म्हणजे काय होतं, पायपिंग झाल्याच्या नंतर आपल्याला धागा सुद्धा दिसत नाहीये. अशी कापडाची घडी करून घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे. थोडासा कपडा सापडू द्यात फक्त, आपण जेवढा आधी शिलाईमध्ये पकडलं त्याच्यामधला. आता इथे पायपिंग करून घ्यायची आहे. एकदम मधल्या खाचीमध्ये शिलाई देऊन घ्या. जेवढं तुम्हाला ठेवायचं आहे आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. बंद करून घ्यायचं आहे थोडंसं. इथे बघू शकता गळ्याचा आकार सुद्धा परफेक्ट आलेला आहे. ही सुद्धा बाजू बघू शकता एकदम असं व्यवस्थित झालेला आहे. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. आता दुसऱ्या सुद्धा बाजूची पायपिंग करून घ्यायची आहे. आता हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं राहिलेलं आहे आपल्या इथं. त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत. मार्किंग केलं ना त्याच्यावरती एकसारखं मार्किंग फक्त करून घ्यायचं आहे आणि त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची आहे त्याच्यावरती बरोबर. जर तुम्ही हाताने बनवत असाल ना, हाताने सुद्धा तयार करू शकता. आता इथे आपल्याला गळ्याच्या बाजूला पट्टी जोडून घ्यायची आहे. थोडीशी कापडाची अशी घडी करून घेऊन पट्टी जोडून घ्या. फक्त खेचू नका, आलवारमध्ये जोडून घ्यायची आहे. खेचलं ना तर पूर्ण अशा गुड्या पडतात, मग तुमची पायपिंग अशी व्यवस्थित होणार नाहीये. त्यासाठीच आलवारमध्ये पट्टी जोडत जोडत घ्यायची आहे. आता इथे कापडाची व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आहे, म्हणजे आपले धागे दिसत नाहीत पायपिंग झाल्याच्या नंतर. सावकाशमध्ये पट्टी जोडत जोडत घ्यायची आहे. इथे मी पूर्ण गळ्याला पट्टी जोडून घेतली. आता इथे धागे असतील तर व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत. जास्त कपडा आहे, व्यवस्थित कट करून घेऊ शकता. आता इथे पायपिंग करून घ्यायची आहे. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला किती आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता, जाड नाजूक.
फक्त एकसारखं पकडताना जेवढं ठेवायचं आहे तेवढं ठेवायचं आणि बरोबर मधल्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे पायपिंग पलटी होत नाहीये. इथे मी पूर्ण गळ्याला पायपिंग करून घेतली. आता इथे थोडंसं असं बंद करून घ्या. बऱ्याच वेळा बघा तिथे पटकन निघून जातं, त्यासाठी थोडंसं बंद करून घ्यायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायची बरोबर मध्यभागी. आता इथे आपल्याला पाठीची बाजू घ्यायची आहे. फिटिंगची बाजू बघा आपली ती कमी जास्त आहे का, कुठला कपडा आपला जास्त आहे का, असं बघून घेत जा. नेहमी लक्षात ठेवत जा. हे पहा एकसारखं आहे असं बघून घेत जा. कमी जास्त असेल तर मग वरच्या बाजूला थोडासा आकार देऊन घ्यायचा, मग तेवढंच कट करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या आहेत, एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे जर कमी जास्त असेल तर. आता इथे बघा आपला गळा, बऱ्याच वेळा काय होतं शोल्डर उतरलं जातं, आपला गळा उतरला जातो. असं ठेवून बघा मापाचा परफेक्ट असणारा ब्लाऊज घ्यायचा आहे. कटोरीवरती कटोरी ठेवा आणि बघू शकता शोल्डर परफेक्ट आहे असं ठेवून बघा. तिथे बरोबर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी गळा नेहमी आहे तेवढा टाकत जा, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करत जाऊ नका. वाढवून घेतलं तर तुमचं शोल्डर उतरलं जाईल, ते लक्षात ठेवा. दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या करून घ्यायच्या आहेत. हे पहा इथे सुद्धा मार्किंग करून घेतलं. असं ठेवून बघा आपले दोन्ही सुद्धा बाजू एकसारखे आहेत का. बऱ्याच वेळा एकाच बाजूचं शोल्डर उतरलं जातं, त्यासाठी असं बघायचं, ते विसरत जाऊ नका कधीच. आता इथे गळ्याच्या बाजूला व्यवस्थित पकडा, डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. गळ्याची फक्त बाजू पकडताना परफेक्ट आणि व्यवस्थित पकडायची आहे, कमी जास्त होऊ देऊ नका गळ्याच्या बाजूला आणि पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने पकडून गळ्याच्या बाजूला व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे, पूर्ण बंद करून घ्यायचं आहे आणि डबल शिलाई देऊन घ्यायला विसरू नका. इथे वरच्या बाजूला सुद्धा एक द्यायची असेल तर देऊ सुद्धा शकता, बऱ्याच वेळा धागे निघतात बघा त्यासाठी. आता इथे दोन्ही सुद्धा व्यवस्थित आहे का ते बघा. शोल्डर आपलं कमी जास्त आहे बघा, थोडंसं असं बघून घेत जा. बाही जोडण्याआधी मार्किंग करून घ्यायचं, थोडीशी शिलाई देऊन घ्यायची आणि जेवढं जास्त आहे ना तेवढं सावकाशमध्ये कट करून घ्यायचं आहे. आकारामध्ये फक्त कट करा, आकारामध्ये लक्षात ठेवा. इथे सुद्धा थोडंसं जास्त आहे, लक्षात ठेवा. एकसारखं करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे आपला आकार सुद्धा व्यवस्थित आला पाहिजे. आता इथे आपल्याला बाहीला सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे. आता खोलगट बाजू आपली पुढच्या बाजूला असते, लक्षात ठेवा. मार्किंग करून घ्या फक्त खोलगट बाजूला, दोन्ही सुद्धा असं ठेवून घ्यायचं. आता इथे बघा खोलगट बाजू इकडच्या बाजूला, लक्षात ठेवा. खोलगट बाजू आपली कापडावरती सुद्धा ब्लाऊज पिसावरती सुद्धा मार्किंग आहे. या दोन्ही सुद्धा बाजू समोरासमोर झाले पाहिजे दोन्ही सुद्धा, तेव्हा तुमची बाही. मला तर बऱ्याच वेळा काय होतं एकाच बाजूच्या दोन्ही सुद्धा बाह्या होतात, त्यासाठी असं ठेवून बघायचं नेहमी अस्तर जोडताना आणि जोडून घ्यायचं आहे. दाबटीप टाकून घ्यायची, दाबटीप देताना अस्तरच्या कापडावरती आपली आली पाहिजे. आता अस्तरचा कापड आतल्या बाजूला घेऊन एकदम कडेकडेला शिलाई देऊन घ्यायची आहे. ब्लाऊज पिसाच्या कापडावरती एकदम कडेकडेला, म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. आता अस्तर जोडून घ्या, पूर्ण सावकाशमध्ये जोडून घ्यायचं आहे. कपडा फक्त इथे आपला प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा, बऱ्याच वेळा काय होतं गुड्या पडतात. आता इथे जेवढा शिल्लक आहे ना कपडा तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या, मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. बाही जोडताना बरोबर आपल्या लक्षात राहतं त्यासाठी. आता इथे सुद्धा दुसरी सुद्धा बाही जोडून दाखवते. अर्धा इंच पकडायला विसरू नका, कारण की आपण इथे बाहीची उंची अधिक 1 इंच घेतो, त्यासाठी इथे सुद्धा अर्धा इंच पकडायला विसरायचं नाही. दाबटीप टाकून झालेली आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला इथे ब्लाऊज पिसाच्या कापडावरती एकदम कडेकडेला जोडून घ्यायचं आहे. आता इथे अस्तर जोडून घ्या सावकाशमध्ये. आता इथे जेवढा आपला शिल्लक कपडा असेल ना तेवढा इथे सावकाशमध्ये कट करून घ्यायचा आहे. इथे मी जेवढा कपडा शिल्लक आहे तेवढा कट करून घेतला आणि मध्यावरती एक मार्किंग करून घेतलेला आहे, म्हणजे बाही जोडताना बरोबर आपल्याला ते लक्षात राहतं त्यासाठी. आता इथे ब्लाऊज पिसाच्या कापडालाच लेस आली होती, बघू शकता. इथे मी बाहीला लेस जोडून घेते दोन्ही सुद्धा बाजूंना. आणि तुम्हाला जर आवडत असेल लेस, प्लेन बाहीला जर लेस जोडायला आवडत असेल तर तुम्ही इथे जोडू सुद्धा शकता आवड्यानुसार, किंवा ब्लाऊज पिसाच्या कलरची जोडली तरी सुद्धा चालेल, दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्या जोडून घ्यायच्या आहेत. खोलगट बाजू पुढच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे, लक्षात ठेवत जा. खोलगट बाजू आपली समोरच्या बाजूला असते, लक्षात ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या
म्हणजे आपल्या इथे चुकणार नाही आहे. खोलगट बाजू आपली समोरच्या बाजूला असते, लक्षात ठेवत जा. मी नेहमी जोडताना सांगत असते. आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करत जा. जरी शिल्लक राहिली तरी राहू द्यात, पण बाही जोडताना मध्यापासून सुरुवात करत जा. आपलं शोल्डर बरोबर शोल्डरलाच राहतं, ते लक्षात ठेवायचं आहे. नाहीतर मध्य इकडं तिकडं झाला ना, आपलं शोल्डर पुढच्या बाजूला आल्यासारखं होतं बघा. त्यासाठी बाही जोडताना नेहमी मध्यापासूनच सुरुवात करत जा. आता ही सुद्धा बाजू परफेक्ट व्यवस्थित जोडून घ्यायची आहे. फक्त बाही जोडताना खेचू नका, अर्धा इंच पकडायला विसरू नका. शिल्लक राहिला असेल तर कट करून सुद्धा टाकू शकता. आता डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. सावकाशमध्ये अर्धा इंच पकडायला विसरू नका आणि जोडून घ्यायचं आहे. इथे आपली एक बाजू परफेक्ट जोडून झालेली आहे आणि बाही सुद्धा परफेक्ट जोडायला पुरलेली आहे. इथे बघू शकता परफेक्ट अंतर सुद्धा आपलं राहिलेलं आहे. मी तुम्हाला कटिंग करताना समजून सांगितलं होतं. बरोबर आपलं राहतं आणि आकार सुद्धा परफेक्ट येतोच. आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा बाही मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका आणि बाही कधीही खेचून जोडू नका, लक्षात ठेवायचं आहे. आपण परफेक्ट घडीचं मार्किंग करूनच घडी काढलेली आहे बाहीची. बघू शकता थोडंसं माझं शिल्लक आहे तर कट करून घेऊ सुद्धा शकता. हे पहा परफेक्ट जोडून झाली. आता ही सुद्धा बाजू परफेक्ट व्यवस्थित जोडून घ्यायची आहे. ही सुद्धा बाजू बरोबर आपल्याला जोडायला सुद्धा पुरलेली आहे. थोडंसं शिल्लक आहे तर इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित एका लाईनीमध्ये कपडा कट करून घ्या. आता इथे आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. सावकाशमध्ये कपडा एकसारखा पकडा फक्त. बऱ्याच वेळा बाहीला खालच्या बाजूला सुद्धा कपडा सापडल्यासारखं होतं बघा. त्यासाठी व्यवस्थित आणि पकडूनच मग आपल्याला हे जोडून घ्यावं लागतं. आता इथे बघू शकता परफेक्ट बाही जोडलेली आहे दोन्ही सुद्धा बाजूंची. इथे सुद्धा तेवढं अंतर व्यवस्थित राहिलं आणि इथे सुद्धा परफेक्ट अंतर आपलं राहिलेलं आहे. आता इथे आपल्याला करायचं आहे फिटिंग. असं पकडा एकसारखं. कमी जास्त होऊ देऊ नका, तेवढं लक्षात ठेवा. एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्यायचे आहेत. पूर्ण एकसारखं करून घ्यायचं आहे. आता इथे आतल्या बाजूने सुद्धा आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे एकदम कडेकडेला. कमरेच्या बाजूला पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला कमर घेर मोजायला सोपं जातं त्यासाठी. आता एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने व्यवस्थित पकडा एकसारखं. एकदम कडेकडेला व्यवस्थित एकसारखं पकडून शिलाई देऊन घ्यायची आहे. धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्या. एका लाईनीमध्ये कट करून घेतलं. आता कपडा आतमधल्या बाजूला घेऊन म्हणजे पलटी करून घ्यायचं आहे आणि बंद करा थोडंसं आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम कडेकडेला द्या. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. मापाचं ब्लाऊज घ्या. ब्लाऊज व्यवस्थित करून घ्या एकसारखा. आता इथे दंडघेर मोजून घ्यायचा आहे आपल्याला. पहिली शिलाईची टिप बघा तुमचं किती आहे मोजून घ्या. जेवढं आहे तेवढंच घ्यायचं आहे. किंवा आवडीनुसार सुद्धा कोण कोण ठेवतं. कोणाला फिट्ट आवडतं, कोणाला लूज आवडतं थोडंसं. त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता. आता ही सुद्धा बाजू जेवढा दंडघेर दोन्ही सुद्धा बाजूंचं एकसारखं झालं पाहिजे ते लक्षात ठेवा. आता इथे मी नेहमी मुंडा मोजून फिटिंग करत असते. पहिली शिलाईची टिप एकसारखं व्यवस्थित फक्त खेचू नका आणि गुढी पडू द्यायची नाही. तिथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं आहे. पहिली शिलाईची टिप अंतर मोजून घ्यायचं. आता ज्या पद्धतीने आपण तो ब्लाऊज पकडला ना त्या पद्धतीने आपल्याला हा सुद्धा ब्लाऊज पकडून मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता ही सुद्धा बाजू तीच पद्धत वापरायची आहे. असं सरळ पकडा. हे पहा मार्किंग करून घ्यायचं आहे. एकसारखं होतं म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूंना कमी जास्त होत नाहीये. हे अशा पद्धतीने पकडायचं आणि मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता इथे आपल्याला कमरघेर मोजून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं कमरेमध्ये सुद्धा आपल्याला ब्लाऊज एकदम असं लूजमध्ये बसतात. मग काय होतं त्यासाठी असा कमरघेर मोजून घेत जा आणि परफेक्ट फिटिंग करून घेत जा. आता जिथे आपल्या मापाचं ब्लाऊज संपलेलं आहे तिथे एक मार्किंग करून घेऊ शकता आणि ते अंतर मोजून घ्यायचं. त्याच्याबरोबर आपल्याला 4 भाग करावे लागतात. ही पद्धत लक्षात ठेवत जा. 4 भाग करायचे
हे टोक ह्याच्यावरती ठेवून घे. जिथपर्यंत आलं ना त्याच्यावरती बरोबर ते टोक ठेवून घ्यायचं. निम्म करायचं, परत एकदा निम्म करून घ्यायचं. आपला इथे चौथा भाग परफेक्ट निघालेला आहे. आता मार्किंग करून घेऊ शकता. आपण कमर घेरला सर्वात आधी शिलाई देऊन घेतली का त्याच्या पुढे मार्किंग करायचं. कारण की ते शिलाई पकडूनच आपण पूर्ण कमर घेर मोजून घेतलेला आहे. त्यासाठी अलीकडच्या बाजूला घ्यायचं आहे थोडंसं मार्किंग करून. आता इथे दंडघेर मार्किंग, मुंडा फिटिंग मार्किंग आणि कमर घेर लक्षात ठेवा. एकाला एक असं जोडून घ्या. तुमचे किती आहे ते बघा. दंडघेर, मुंडा फिटिंग, कमर फिटिंग त्याच्यावरती मार्किंग केलं असेल त्याच्यावरती बरोबर अशी लाईन ओढून घ्यायला विसरू नका. मोजून घ्यायचं आहे, नंतरच लाईन ओढून घ्यायला विसरू नका. ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. पहिली शिलाई आपली मार्किंग केलं त्याच्यावरती येणार आहे. कमरेच्या बाजूला बंद करायला विसरू नका आणि दंडघेरला पूर्ण बंद करायला विसरू नका. आता अंतर ठेवून दुसरी शिलाई आपली बसणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. बंद करून घ्या थोडंसं. आता इथे तुम्ही जेवढ्या तुमच्या शिलाई बसतील ना 3-4 तेवढ्या तुम्ही ते शिलाई देऊ शकता. थोडंसं अंतर ठेवून द्यायचे आहे. बघू शकता एक बाजू परफेक्ट झाली. आता दुसरी सुद्धा बाजू. दंडघेर पूर्ण बंद करून घ्यायचा आहे आणि आपण मार्किंग केलं का पहिलं त्याच्यावरती बरोबर शिलाई देऊन घ्यायची आहे. कमरघेर व्यवस्थित पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका. बाही जोडण्याआधी हे बघत जा. लक्षात ठेवायचं आहे. पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा दुसरी शिलाई बसणार आहे आपली. इथं थोडंसं अंतर ठेवून बंद करून घ्यायचं कमरघेरला पूर्ण. परत एकदा अंतर ठेवून शिलाई द्या. म्हणजे काय फिट्ट झालं तरी आपल्याला उसवायला सोपं पडेल. त्यासाठी धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्यायचे आहे दोन्ही सुद्धा बाजूंचे. इथे आपल्या ब्लाऊजची पूर्ण शिलाई झालेली आहे. बघू शकता कमरघेर सुद्धा अजिबात कमी जास्त झालेलं नाही. ही पद्धत ना तुम्ही वापरत जा. बाही सुद्धा बघू शकता इथे हे एकसारखं झालेलं आहे. आता ब्लाऊज मी पूर्ण सुईचा करून घेते. आज मी तुम्हाला ब्लाऊज शिलाईची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. बघू शकता आपली पुढची बाजू सुद्धा परफेक्ट आलेली आहे. अंतर सुद्धा परफेक्ट राहिलेलं आहे. ही सुद्धा बाजू बघू शकता एकदम असं परफेक्ट आलेलं आहे. आपली दोन्ही सुद्धा बाजू एकदम अशा परफेक्ट झालेल्या आहे. आपली कटोरी सुद्धा परफेक्ट आलेली आहे. बघू शकता. आता पाठीची सुद्धा बाजू इथे बघू शकता तुम्ही. मुंडा सुद्धा इथे परफेक्ट आला. मी तुम्हाला ब्लाऊजवरून सुद्धा ही मापे दाखवली होती. त्या पद्धतीने सुद्धा कटिंगचा सुद्धा व्हिडिओ बघू शकता. ज्यांनी पाहिलेला नाही त्यांनी त्या पद्धतीने कटिंग करून घेऊ शकता. आपल्या इथे गळा सुद्धा परफेक्ट आलेला आहे. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. आपल्या इथे पाठीचा मुंडा सुद्धा बघू शकता एकदम असा परफेक्ट आलेला आहे. मुंडा मोजण्याची सुद्धा मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग करताना एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगत असते. जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमचा ब्लाऊज बसायला एकदम असा परफेक्टच बसला पाहिजे. एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली. ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे आणि तुमचा सुद्धा ब्लाऊज अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. गळ्याची डिझाईनसुद्धा अशा पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकता. आवडीनुसार लेससुद्धा वापरू शकता. पोटली बटनसुद्धा तयार करून घेऊ शकता. साडीच्या कलरचे पोटली बटन लावले तरीसुद्धा चालतील. खूप सुंदर तुमची डिझाईन इथे तयार होईल. आता इथे आपण बघूया आपलं ठेवून व्यवस्थित आपलं शोल्डर झालेलं आहे का, बाहीची उंची आपली परफेक्ट झालेली आहे का, असं ठेवून सुद्धा आपण बघू शकतो. परफेक्ट झालेलं आहे. एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली. ही पद्धत ना तुम्ही नक्की वापरत जा. जास्त असेल तर सावकाशमध्ये कट करून घ्यायला फक्त विसरू नका. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.